अशाच प्रकारे आता मात्र APLचा पहिला सेमीफायनलचा सामना निश्चितपणे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर संघाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक असणार आहे आणि सामना हा 4 षटकांचा इथे संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी निश्चितपणे ज्यांनी की अप्रतिम कामगिरी करून दाखवलेली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. देवा पुजारी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा म्हणाला होता की माझी बॅट काय लागत नव्हती, मात्र मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी झाली आणि आता षटक सुद्धा खूप चांगल्या रीतीने त्याने हाताळलं होतं. चॅलेंजिंग षटक होतं, त्याच्यामध्ये फक्त 1 धावा खर्च केले आहे. आणि स्क्रीनवर पुन्हा एकदा पंच पुन्हा एकदा प्रीतम पाटील आणि त्यांचा संपूर्ण पंचवर्ग इथे आम्हाला सहकार्य करतोय. अशाच रीतीने पंचांकडून सिग्नल आलाय. लेट्स गेम बिगिन्स. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरून अथर्वा. देवा पुजारीला पहिला चेंडू अथर्वचा भन्नाट वेगावर स्वार होणारी गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर मागच्या दिशेला चेंडू यक्षरक्षकाच्या दस्तानामध्ये गेलाय. पहिल्या चेंडूवर एकही धाव मिळणार नाहीये. पुढल्या चेंडूसाठी इथे सुद्धा अप्रतिम चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू टाकत आहे तो अथर्व. अप्रतिम गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकांमध्ये 2 विकेट घेतला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज रितेश यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आणि अथर्व जबरदस्त कामगिरी करतोय. जवळपास 6 फूट उंची असणारा हा खेळाडू आहे आणि जो फास्ट गोलंदाज असतो त्याला मस्त अशा प्रकारचे उंचीचा फायदा नेहमीच होत असताना पाहायला मिळालेल्या इथे धावत येतोय. जवळपास 10-12 पावलांचा स्टार्ट तो घेतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून. यावेळी देवा पुजारी कव्हर एक्स्ट्रा कव्हर वाईडिश लॉंग ऑफ रिझल्टला क्षेत्ररक्षक. इथे मात्र 1 धाव पूर्ण करणार 2 धावा. पहा, देवा पुजारीने आधी बघितलं, चाचपण बघितलं की अथर्वची गोलंदाजी कशा प्रकारे पडते. थोडंसं पीच वगैरे आपण स्वच्छ केलेले आहे, व्यवस्थित केलेलं आहे, त्याच्यामुळे चेंडूवर परिणाम त्याचा होत असताना दिसणार आहे. आधीचा सामना 29 धावा चेस होत असताना, दमछाक होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि की काय इथे डू फॅक्टर इथे कार्यरत झालेला आहे. यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करत असताना इथे सुद्धा ऑफ साईड रिझन मधून 1 धाव येणार आहे. देवा पुजारी सातत्याने स्ट्रगल करतोय. आता मात्र मोठे फटके त्याची वाणवा झालेली आहे. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये देवा पुजारी, मोठे फटके नाही मिळाले तरी चालेल, मग आता मात्र आपण एकेरी दुहेरीने धावसंख्या पुढे करू, परंतु धावा वाढवणं हे महत्वाचं असणार आहे. आणि अशाच वेळी 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे ती 3 धावसंख्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाने अप्रतिम कामगिरी करून दाखवलेली आहे, ब्रिलियन्स दाखवलेला आहे. जो त्यांच्याकडे क्लास आहे अथर्वच्या गोलंदाजी मधला, तो क्लास आता मात्र सेमीफायनलच्या सामन्यामध्ये इथे दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकचा खेळाडू होता सुमेध, आता तो मात्र स्ट्राईक कडे येत असताना पाहायला मिळणार आहे. डावखुरा हाताचा फलंदाज विकी या नावाने सुप्रसिद्ध आहे. भरपूर मैदाने गाजवलेले आहेत विकीने. तो आता साथ देत असताना देवा पुजारीला. समोर मात्र अथर्व, नवीन टॅलेंट आहे अथर्व. मागच्या 2-3 वर्षांमध्ये खूप जास्त प्रभावित करून सोडलेला आहे. विकी आणि देवा पुजारी असे सतत आक्रमण करणारी जोडी मैदानामध्ये असून सुद्धा अथर्वने मात्र अप्रतिम अशी गोलंदाजीचा नजारा दाखवलेला आहे. ब्रिलियन्स, मॅग्निफिशन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे होत असताना पाहायला मिळालं. 5 चेंडू समाप्त झालेत. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने फक्त 3 धावा खर्च केल्यात, त्या सुद्धा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू आता अगदी पायांचा वेध, पंचांचा हात मात्र हळूहळू हातावर जात असताना आकाशाकडे, आणि इथे फलंदाज मात्र बाद होणार आहे. विकी पहिली विकेट, पहिला हादरा. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला षटकाचा आनंद नक्कीच
स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाने घेतला असावा, कारण पहिल्या षटकामध्ये एकतर धावा कमी गेल्यात आणि दुसरी जमेची बाजू म्हणजे विकीसारखा महत्वाचा फलंदाज सुद्धा बाद झालाय. विन विन सिच्युएशन पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक सुद्धा समाप्त झाले. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक होतं, ते नेहमीच आपण पायाभरणीचा षटक म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये गॅप आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. जर आपण गॅपमधून चेंडू पुढे ढकलला तर तिथे आपल्याला मोठी धावसंख्या उभी करता येते आणि अशाच वेळी पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला षटक अप्रतिमरित्या अथर्वने हँडल करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक फलंदाज बाद झालाय. विकीची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. प्रदीप आणि इथे अगदी भन्नाट वेगाने टाकलेला मिनेश आलेला आहे, मॅन फ्रॉम मेडिकार. अथर्व याला 1000 रुपयांचे कॅश प्राइस सुद्धा आलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडूवर बघा, त्याच्या मग चेंडूवर जितकी गती होती तितकी गती मात्र दाखवली इथे मिनेश. बकासूरचा मोठा फॅन, बकासूर सारखी गोलंदाजी करतोय. स्क्वेअर लेगला मारलेला फटका तोडवाचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. रात्रीचं सत्र आहे, डू फॅक्टर इथे कार्यरत झालेला आहे आणि अशा वेळी धावसंख्या कमी बनतात. देवा पुजारी सुद्धा शांत आहे. आता मात्र प्रदीप कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. एका बाजूला मिनेश, गोलंदाजी युनिटसाठी कोणी जर 2 विकेट घेतल्या तर रितेश यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. सातत्याने त्यांना प्राइज ठेवण्यात आले आहे. त्याच्याकडून त्यांचा जो परफॉर्मन्स आहे ना तो द्विगुणित करण्याचा प्रयत्न इथे मात्र नक्कीच रितेश यांच्या माध्यमातून होतोय. आता बॅकफुटला जाता पंच इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने मात्र झेल टिपलाय आणि प्रदीप फेल झालाय. बॅक टू द पॅव्हलियन. आणि इथे डिफेन्सिव्ह पोझिशन मध्ये गेलेले आहेत ते मोरिया कन्स्ट्रक्शनचा संघ. डिफेन्सिव्ह पद्धतीने फलंदाजी करतोय आणि त्याचा परिणाम त्यांना मात्र भोगावा लागतोय. समोरचा संघ सातत्याने त्यांच्यावर अटॅक करतोय आणि वरचढ करतोय आणि वरचष्मा इथे साबित ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र मिनेश चांगली अशी गोलंदाजी, पहिलं षटक सुद्धा आक्रमकरित्या हाताळण्यात आलं होतं अथर्वकडून. त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवत त्याचा जो मोमेंटम त्याने पकडला होता तोच मोमेंटम कॅरी करत असताना मिनेश ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावलेला आहे. खूप वेळानंतर बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क पाहायला मिळाला. एकदा पूर्ण करतो दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. दोनही धावा इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळणार आहेत. खूप वेळानंतर ही धावसंख्या आली मैदानामध्ये. काहीतरी चलबिचल आपल्याला पाहायला मिळाली. नाहीतर पहिलं षटक आपण पाहिलं तर शांततेने संपुष्टात आलं. त्यानंतर येणारा दुसऱ्या षटकाचा आतापर्यंतचा खेळ आपण पाहिला तर तो सुद्धा शांतपणे होत असताना दिसला. इथून मात्र कुठेतरी गिअर अप करण्याचा प्रयत्न मोरिया कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून, त्यासाठी आलेला मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र टिपलाय झेल आणि फलंदाज इथे होतोय फेल. अंदाजे 5 चेंडू संपुष्टात आलेले आहेत. 5 चेंडू टाकत असताना त्यांनी 2 विकेट घेतलेले आहेत. अर्थातच 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना मिळणार आहे रितेश यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला आहे अमेय. जॉन्टी या नावाने सुप्रसिद्ध असलेले अमेय यांच्याकडे आता जबाबदारी ही असणार आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत असताना मिनेश सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त आक्रमण गोलंदाजी युनिट कडून होत असताना दिसते. स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून खेळत असताना
अमेय स्ट्राईकच्या एंडकडे मिनिटचा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी सज्ज झालेला आहे. मैदानामध्ये वातावरण मात्र पहिलं सेमीफायनलचा मॅच पाहत असताना पाहायला मिळतोय. यावेळी शॉर्ट ऑन पूल करायचा होता. आखूड टप्प्याने टाकलेला चेंडू अगदी खांद्याच्या लाईनवरून मागे जात असताना पाहायला मिळाला. या चेंडूवर सुद्धा कोणत्याही पद्धतीची धाव मिळणार नाहीये. 2 षटक समाप्त होतात. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त केवळ 6 धावा. थँक्यू प्रलय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर शहबाज खारेपाट असोसिएशन प्रीमियर लीग 2026 हे पर्व आपण पाहतोय. आणि आज जर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय योगेश लक्ष्मण पाटील एक्स आर्मी मॅन यांचा शुभ सन्मान आज या असोसिएशन प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून केला जात आहे. तर मी विनंती करतो असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अतुलदादा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते एक्स आर्मी मॅन योगेश लक्ष्मण पाटील यांचा सन्मान आपल्या या असोसिएशन प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून करायचा आहे. आज जर पाहायला गेला तर निवृत्त एक्स आर्मी मॅन आपण पाहतोय योगेश लक्ष्मण पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण करतोय. अतुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या असोसिएशन मध्ये देखील ते खेळत असताना आपण पाहत असतो. असे सन्माननीय योगेश लक्ष्मण पाटील एक्स आर्मी मॅन यांचा हा शुभ सन्मान सन्माननीय अतुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह आणि मायेची उप असलेले वस्त्रालंकार उपदार शाल देऊन सन्माननीय योगेश लक्ष्मण पाटील यांचा हा शुभ सन्मान केला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच या मैदानामध्ये वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर आपण म्हणू शकतो पूजन, ज्याची खेळी आपण पाहिली, जबरदस्त षटकार लगावले असा पूजन मात्र आता गोलंदाजीच्या भूमिकेमधून पुढला चेंडू पुन्हा एकदा हवेचा राजमार्ग निवडत असताना अथर्व सेफेस्ट हँड आणि इथे मात्र फलंदाज बाद देवा पुजारी पैबेलियनच्या रस्त्याला. इथे मात्र एक षटकार मारल्यानंतर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. 12 या आकड्यांवरती धावसंख्या थांबताना पाहायला मिळत आहेत. DJ CR धन्यवाद, माईक चांगल्या रीतीने सेट केलात तुम्ही. आता मात्र मनपूर्वक धन्यवाद. 2 चेंडू समाप्त झालेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. नेहमीच DJ CR यांचं सहकार्य लाभतं सेमीफायनल फायनलच्या मॅचसाठी. आम्हाला चांगल्या रीतीने साऊंड सिस्टीम सेट करून देतात, त्यांचं धन्यवाद. 2 चेंडू नंतर धावसंख्या 12 पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर तब्बल 6 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक करत असताना पूजन विकेट घेतली आहे. पूजनने देवाच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेला दिसतोय. साहिल. नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला अमय पाहायला मिळणार आहे. स्ट्राईकच्या एंडकडे साहिल पाहायला मिळणार आहे. चॅलेंजिंग षटक आहे. 6 धावा आलेल्या आहेत चॅलेंजिंग षटकामध्ये आणि इथे मात्र 4 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी साहिल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र पूजन जबरदस्त स्ट्रायकिंग करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर त्याच्यामधला आत्मविश्वास वाढलेला दिसला, कारण की त्याला माहिती आहे की एक षटकार गेला म्हणून काय झालं, पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची दमखम मी दाखवणार आहे हेच दाखवून देतोय. आणि तिथे मात्र देवा पुजारीला बाद करत असताना यावेळी साहिलचा हा चेंडू समोरला जिथे क्षेत्ररक्षण ठेवलं होतं त्या दिशेला चेंडू गेलेला पाहायला मिळाला. पहा किती विचार केला जातोय प्रत्येक चेंडूवर. पूजन यांची एक क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर जवळपास वाईटिश लॉंग ऑफ रिजनला होतं, त्याला मात्र मिड विकेट रिजनला ठेवण्यात आलं, पोलवण्यात आलं आणि तिथेच डायरेक्ट फटका खेळला गेलेला आहे तो साहिलला. म्हणजे प्रत्येक खेळाडू, समोरचा खेळाडू कशा पद्धतीचा खेळी करतोय त्याकडे सुद्धा लक्ष असतं, नजर असते. अमय आता
अमेचा मोठा फटका इनसाइड आउट समोरला चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षण करे एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये आणि दोनही धावा इथे स्वयंपूर्ण होत असताना पाहायला मिळणार आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे जाणार आहे, वधारणार आहे. धावसंख्या बनलेली आहे ती 15. अप्रतिम असं कामगिरी मैदानामध्ये. इथून मात्र धावा बनवणे गरजेचं असेल आणि प्रत्येक षटकामध्ये 2 विकेटसाठी 1000 रुपयांचे कॅश प्राइज निश्चितपणे रितेश पाटील यांच्याकडून येताना दिसेल. आतापर्यंत 9 धावा आल्यात. यावेळी सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडलाय, खाली राहिलाय. पंचांकडे एकदा बघितलं होतं साहिलनी की कदाचित हा वाईट असावा, परंतु अति दक्ष पंच, डोळ्यांमध्ये तेल टाकून ज्यांची नजर असते असे पंच अर्थातच प्रीतम पाटील. आणि या तिसऱ्या पंचाकडे वाईट आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठीचा हा निर्णय गेलेला आहे. तिसऱ्या पंचाकडे ड्रीम्स क्रिकेटची टीम आमच्या समवेत आहेत, त्यांच्या माध्यमातून इथे स्क्रीनवर पाहिलं जाईल. त्यांच्या माध्यमातून आम्हाला रिप्ले सुद्धा दाखवतात. पहिल्यांदाच आपण स्क्रीन सुद्धा लावलेली आहे APLच्या माध्यमातून. त्या स्क्रीनवर सुद्धा आपला जो काही निर्णय असेल तो पाहू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी खरी आहे ती खरी दाखवण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळणार आहे. रिप्ले पाहायला मिळेल. वाईट आहे की नाही याची शहानिशा केली जाणार आहे. मात्र आपला गोलंदाजांकडे पुन्हा एकदा फोकस नेतोय, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 3 धावा आल्या. तिसरं षटक येणारं चॅलेंजिंग षटक याच्यामध्ये 10चा टार्गेट निश्चितपणे साहिल आणि अमय अशी जोडी करत असताना दिसणार आहे. 4 चेंडू झालेले आहेत. या चेंडूवर आपण पाहणार आहोत. थांबा, निर्णय काय असेल तो मागून येणार आहे. तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सुपूर्द करणार आहोत. फेअर ना? इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू. आता मात्र 1 चेंडू बाकी, 1 धाव. मोठा फटका आहे, वरती गेलाय चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या काही क्षेत्ररक्षक टिपलाय झेल, फलंदाज अमय होतोय फेल, विकेट. धावसंख्या झाली होती 15. पुन्हा एकदा 10च्या आकड्यांवर धावसंख्या गेलेली आहे. 10च्या आकड्यांवरती 3 षटकांमध्ये फक्त धावसंख्या बनलेली आहे. मोरिया कन्स्ट्रक्शन फक्त केवळ 10 धावा. आता मात्र इथे शेवटचं षटक 6 चेंडू असणार आहेत. 6 चेंडूंमध्ये जितके फटके मारता येतील तितके फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, नाहीतर हा सामना कठीण परिस्थितीमध्ये अडकताना दिसणार आहे मोरिया कन्स्ट्रक्शन संघासाठी. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचं काही प्रदर्शन झालेलं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, तिसऱ्या षटकाचं चॅलेंजिंग ओव्हरचं, तरी सुद्धा 10 धावा बनल्या नाहीत. पहा, अतिशय आक्रमक गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. आता मात्र आक्रमण फलंदाजीच्या बाजूने होत असताना दिसणार आहे. चेंडू हवेमध्ये बराच काळ राहिल्यानंतर मैदानामध्ये पुन्हा एकदा चेंडू येतोय, परंतु इथे झेल सुटलेला आहे. झेल सुटल्यानंतर थोडासा सांगण्यात येतोय की कल्पेश कडून की झेल घे, व्यवस्थित झेल घे, आराम घे, तुझा वेळ घे आणि झेल घे. परंतु इथे झेल सुटलाय. धावसंख्या इथे वधारताना पाहायला मिळणार आहेत. 12 धावसंख्या. शेवटचा षटक आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. हाणामारीचा षटक. संघाचे स्वतः कर्णधार कल्पेश पाटील पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरून सज्ज झालेलं पाहायला मिळणार आहेत. एक महत्वपूर्ण षटक कल्पेश घेऊन आलेला आहे. पहा, गोलंदाज जो आयकॉन खेळाडू आहे, गोलंदाज आहे, फलंदाज आहे चांगला, तो मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय. अर्थातच पहिले 3 गोलंदाज किती ताकदीचे असणार आहेत. आणि यावेळी बाहेरची कडा घेतल्यानंतर चेंडू मागच्या दिशेला घरंगळत जातोय, थर्ड मांडल्या, फेकी करतोय, एक्स्ट्रा थ्रो, त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न, फायदा घेण्याचा प्रयत्न, फायदा मात्र तोट्यात रूपांतर होत असताना फलंदाज होणार आहे बाद. बॅक टू द पॅव्हॅलियन.
निश्चितपणे होळीच्या ज्या काही म्हणी असतात त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मित्रांनो, होळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. उद्याचा दिवस, होळीचा दिवस, प्रत्येक गावागावामध्ये होळीचा कार्यक्रम मोठ्या जोशात साजरा होतो. धुळीवंदनात सुद्धा असतात. मोठ्या उत्साहाने साजरा करा, कारण की बाहेर नोकरीनिमित्त स्थित असलेले सगळे गावकरी होळीच्या निमित्ताने गावाच्या दिशेने येत असतात. सगळेजण एकत्र जमून होळीचा आनंद साजरा करत असतात. पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा. जाऊया पुढल्या चेंडूकडे. कल्पेशचा चेंडू, नवीन आलेला फलंदाज, मोठा फटका, वरून गेलाय, खाली येत असताना इथे मात्र अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेट. म्हणजे झेलचं जे तंत्र आहे ते तसंच राहू द्या, परंतु त्याच्यातून रिझल्ट मात्र चांगला येत असताना पाहायला मिळणार आहे. आणि इथे जवळच राहिलेला आहे, क्रीज पासून जवळच चेंडू राहिलेला पाहायला मिळणार आहे. धावा मिळणार नाहीयेत. या षटकातले 4 चेंडू समाप्त झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असताना धावसंख्या फक्त 13. यावेळी पुन्हा एकदा एज लागले आणि मागे फलंदाज बाद होणार आहे झेलच्या स्वरूपातून. चौथं षटक गोलंदाजी मार्गावर चालू आहे आणि शेवटचा चेंडू आहे. उद्याचा दिवशी शिमग्याचा दिवस आणि असंही म्हणू शकतो की आता गोलंदाज आणि फलंदाजांचा अक्षरशः शिमगा करून टाकलेला आहे. 13 धावसंख्या झालेली आहे. चौथं षटक गोलंदाजी मार्गावर, शेवटचा चेंडू. यावेळी बॅकफुटला जाऊन समोरला कव्हर मध्ये फेकून दिलेला चेंडू एकदा पूर्ण करणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे सुद्धा विकेट. अजून एक विकेट पाहायला मिळणार आहे शेवटच्या आणि एक शॉट, 1 रन शॉट. अर्थातच इथे धाव मिळणारच नाहीये. 0 धावा. शेवटचा चेंडू संपलाय मित्रांनो. धावा इथे मिळणार नाहीये. इतकी मेहनत केली आणि पदरात काय पडलं तर 0. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकानंतर धावसंख्या आपल्याला 13 पाहायला मिळाले. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 14 धावांचं आव्हान सामोरे ठेवलेलं आहे. ते मोरया कन्स्ट्रक्शन संघाने, समोरचा संघ आहे स्वर्गीय संकेत स्ट्रायकर 11 या संघासमोर. यश आणि जयेश दोघे सुद्धा इथे हजर आहेत.
उत्साह आहे त्यांच्यामध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्यासाठी. अतुलजी पाटील आमच्या समवेत आहेत. नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. एका बाजूला जयेश तर दुसऱ्या बाजूला निकेश. दोघांच्या नावाचं फोडणी केली तर यश यश निश्चितपणे आहे त्यांच्या नावामध्ये. हेड कॉल केला होता आणि जयेश पहा, जयेश स्माइल पहा, किती स्माइल दाखवतोय आणि त्याच्यामुळे माहिती आहे की नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला आहे. सर्वप्रथम तुझा निर्णय. प्रथम फिल्डिंग करणार आहे. मग तू आता सेमीफायनलचा सामना खेळणार आहेस तर कसं वाटतंय? खूप मस्त वाटते. ॲज अ आयकॉन म्हणून पहिलाच बक्षीस आहे तर सुतारपाडा संघाचा मी हे आभारी आहे, त्यांनी मला कॅप्टन ठेवलं म्हणून. निश्चितपणे पहिल्यांदाच आयकॉन झालाय आणि आपला संघ सुपर 4 मध्ये घेऊन गेलेला आहे. अभिनंदन तुझं. आणि दुसऱ्या बाजूला निकेश, तुला सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया जिथे की 14 धावांचा चेस पाहायला मिळणार आहे. या आधीचा सामना आपण पाहिला होता तिथे 29 धावा सुद्धा बनल्या नव्हता. आता 14 बनणार की नाहीत फॅक्टर असतो तो, अर्थातच प्रेशर असतो फायनलच्या मॅचचा. हॅलो, सेमीफायनल मॅचचा एक वेगळा प्रेशर असतो, तो प्रेशर इथे असणार आहे की नाही. ओटीयू कॉम्बॉक्स. धन्यवाद प्रलय. 14 धावा एक माफक आव्हान, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. मागच्या मॅच मध्ये 28 धावा देखील डिफेंड केल्या होत्या. ही 14 धावा आणि ही 14 धावांचं माफक आव्हान बनवलं जाईल की पुन्हा एकदा देवा पुजारी आज या मॅच मध्ये आपली कमाल दाखवून देईल. हे ऐकणं पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे, कारण जिंकणारा संघ मात्र या 7व्या पर्वाच्या चमचमत्या ट्रॉफी पासून एक मॅच दूर. कोणता संघ मेगा फिनालेचं तिकीट घेऊन जाताना दिसेल, त्यासाठी चालू असलेली ही पहिली लढाई. पुढच्या लढतीमध्ये अर्थातच एका बाजूने निकेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने जयेश वाघमारे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. तिथं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि तदनंतर पाहायला गेला तर काही कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाच्या माध्यमातून प्रथमतः षटक हाताळलं होतं ते अर्थातच अथर्व शिर्के. तदनंतर 3 धावा आणि तदनंतर मिनेश आले 3 धावा. पुन्हा एकदा पूजन आले 9 धावा. 1 धाव बनवली असती ना तिथं धावा प्लस झाल्या असत्या. एका धावेसाठी जवळजवळ 11 ते 12 धावांचा फटका बसलाय आणि याच धावा कुठेतरी बघायला गेलात ना तर टीम पिसारी संघाला मागात पडताना दिसणार आहेत. रुपेश पाटील आणि पूजन मैदानाच्या आत दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता देवा पुजारी. देवा पुजारीला माहिती आहे आता तिसऱ्या षटकापर्यंत थांबून जमणार नाही. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये समोरील संघाला धक्के दिले तर समोरील संघ देखील अडचणी निर्माण होऊ शकतील आणि त्या अडचणीतून बाहेर येताना मात्र त्यांना बाहेर येत असताना कुठेतरी तकलीफ होऊ शकते. त्यासाठी देवा पुजारी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्म अराउंड द विकेट. समोर आहेत रुपेश पाटील. रुपेश पाटील यावेळी नंबर 1 बॉल पाहायला मिळाला. देवा पुजारी आपला क्लास दाखवत असताना आपण पाहतोय. आज जे करता येईल ते करण्याचं काम पाहायला गेला तर देवा पुजारी यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. बॉलिंग डिपार्टमेंट असू द्या, बॅटिंग डिपार्टमेंट असू द्या, तदनंतर ऍज अ कॅप्टन म्हणून संपूर्ण मैदान हँडलिंग असू द्या, देवा पुजारीनं चोख पार पाडलंय. यावेळी बॅटची लिडिंग एज व्हॉट कॅच. अक्षय डायव्हिंग कॅच पाहायला मिळाला. सिल्वर डकचा शिकार होत मात्र रुपेश पाटील बॅक टू द डगआउट. पाहायला गेला तर देवा पुजारी अप्रतिम गोलंदाजी आपण करताना आपण पाहतोय मित्रांनो. संघर्षाच्या रणांगणात जो टिकून राहतो तोच यशाच्या सिंहासनावर बसतो.
नशिबावर नाही तर मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण मेहनत करणाऱ्यांचा दरबारात मित्रांनो मान ठेवला जातो. आज खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर ही मेहनत, हे नशीब जर पाहायला गेला तर देवा पुजारी एकटा लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय. त्यांना साथ मात्र आता द्यावी लागणार आहे. ती फिल्डरांना पहिली साथ मिळाली अक्षय यांच्या माध्यमातून, परंतु आतमध्ये सुपरस्टार कल्पेश पाटील दाखल झालाय. एका क्षणी बॅटची एज लागली, बॉडी लाईन वरती बॉल फेकला जातोय. कल्पेशला देखील माहिती आहे देवा पुजारी आहेत, कमाल करू शकतील. जर आपली विकेट गेली ना तर मागच्या मॅच मध्ये जे स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाच्या बाबतीत झालं ते आपल्या बाबतीत घडू नये यासाठी एक एक धाव घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. तो टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर संघाच्या माध्यमातून आलेली एक धाव आपण पाहतोय. धावफलकाचा विचार करायला गेला तर 3 बॉल झालेत, 1 धाव आली. देवा पुजारी पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आता जर पाहायला गेला तर एक आम्ही डीप मिड विकेट मध्ये एक पाहतोय, नंतर व्हाईटिश लॉंग ऑफ मध्ये एक पाहतोय. पूजन यांच्यासाठी अराउंड विकेट. लेग ब्रेक केलाय, बॉल हवेमध्ये, शॉट एक्झिक्यूट केलाय. कुपरांशू आहेत परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर, बॉल जाईल सीमारेषा पार. येतील धावाचा षटकार. आता 7 धावांची गरज असणार आहे टीम स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाला. 7 धावा झाल्या धावफलकावरती. 7 धावांची गरज. आज देवा पुजारीची मेहनत कुठेतरी ह्या मॅच मध्ये फलंदाजीच्या माध्यमातून निराशा पाहायला मिळाली. टीम मोरिया कन्स्ट्रक्शन पेजारी आणि आता गोलंदाजी करत असताना डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्लोवर 1 बॉल पाहायला मिळाला. पाहिलं जातंय, अंपायर्स डिस्कस करतायत की बॉल वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वर एक्स्ट्राचे 1 धाव, आता 6 धावा. आता जर पाहायला गेला तर डगआउट मध्ये देखील शांतता पाहतोय. हे शांत वातावरण आणि शांत वातावरणात चालली असलेली पहिली सेमीफायनल. 6 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा लाफ्ट केला, बॉल हवेमध्ये आहे. बॉल लाफ्ट केलाय आणि गिफ्ट केलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नाही तर सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. भोजन यांचा संपलाय खेळ. आज जर पाहायला गेलात ना तर आजची लीग हे 7वं पर्व मिनेशसाठी लाभदायक राहिलंय. मिनेशनी काल मला देखील सांगितलंय वर्षभर याच्या अगोदर जेवढ्या लीग खेळलो माझ्या बॅट मधून एक पण षटकार लागला नव्हता. रणजित पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी 500 रुपये, मिनेश यांच्यासाठी 1000 रुपये याच्या अगोदर आलेत. रितेश पाटील यांच्या माध्यमातून स्क्वेअर कट करायचा होता. 6 धाब्यांची गरज असताना मिनेश काय करणार. मोठ्या फटक्यासाठी जाणार होते परंतु नाही गेले. डॉट बॉल आलाय. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मिनेश आणि कल्पेश पाटील या दोघांनी जर पाहायला गेला ना मग बॉलिंग असू द्या बॅटिंग असू द्या संपूर्णपणे या स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स या संघाला ना पूर्णपणे इथपर्यंत आणण्यात या दोघांची भूमिका मोलाची पाहायला मिळाली. कल्पेश बॅटिंग मधील कल्पेशचं योगदान, बॉलिंग मधील योगदान, मिनेशचं देखील बॅटिंग आणि बॉलिंग मधील योगदान आज खऱ्या अर्थानं या स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स हे संघाच्या विजयाचं वैशिष्ट्य राहिलं. आणि त्यांच्या जोरावरती जर पाहायला गेलात ना तर आज हा संघ इथपर्यंतचा प्रवास करत आलेला आहे
कारण इथपर्यंत येणं सोपं नव्हतं, परंतु इथपर्यंत येण्यासाठी एक गोष्ट मात्र कायम सोबत होती, ती म्हणजे जिद्द. आणि जिद्द जर आपल्या सोबत असेल ना तर मित्रांनो कोणतंही कठीण लक्ष्य आपण पार करू शकताय. आणि आज हा केलेला प्रवास जर पाहायला गेलात ना तर फक्त एक पाऊल दूर आहेत तो स्वर्गीय संकेत स्ट्रायकर्स हा संघ अंतिम सामन्यापासून. बॉलर प्रमोद पाटील यांच्यावरती आता विश्वास दाखवला गेलाय. प्रमोद पाटील यांना ही कोंडी फोडावी लागेल, विकेट मात्र घ्याव्या लागतील. गुच्छामध्ये विकेट, 3-4 विकेट येणं गरजेचं असणार आहे. प्रमोद पाटील समोरच्या दिशेने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, वाडिश लॉंगॉनला बॉल फीड केला जातो. एकच धाव कंप्लीट. आणि आता मिनेश 500 रुपयाचं कॅश प्राइज रणजित पाटील मिनेश यांच्या षटकारासाठी असणार आहे. सावकाश पुढचा चेंडू डॉट येतोय. आशाभूत नजरेनं मिनेश मागणी करतायत वाईटची, परंतु धावफलकावरती धावा लागल्या आहेत. 9 जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. दुसरं षटक फारसा दबाव दिसत नाही आहे, परंतु मित्रांनो इथून लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. कारण हार मानणं सोपं आहे परंतु लढणं कठीण असतं. परंतु कठीण वाटचाल हीच खरी यशाची ओळख असते. इथून कठीण यशाची वाटचाल कोणता संघ करेल? इथून स्क्वेअर कट करत असताना वा अनिश पॉइंटच्या क्षेत्रात काय अफलातून चॉकलेट बॉय आहे का? चॉकलेट बॉयज आहेत. आणि जर पाहायला गेलात ना मागचा जेव्हा सामना जिंकला होता ना तर सर्वात जास्त एक्साइटमेंट अनिश यांची आम्ही पाहिली होती. आणि आज तीच एक्साइटमेंट आणि मिनेश सामना जिंकवतात.